जिथेपर्यंत रोड मक्खन आहेत, स्पीड लिमिट 80 ची आहे, पण असे स्पीड ब्रेकर मध्ये आले तर त्या 80च्या स्पीड लिमिटचं करायचं काय? इथे तर लेनच काय आहे. तर हा झाला मुंबई गोवा हायवे स्टार्ट फ्रॉम पळसपे, अलिबाग 58, मुरुड जंजिरा 87. ठीक आहे. आता इथे तर PQC लेनचं काम झालंय, म्हणजे कॉन्क्रीटचा रोड बनलेला आहे प्रॉपर. 2 लेन इथे, 2 लेन तिथे, टोटल 4 लेनचा हायवे. जिकडे खड्डे येतील तिकडे मी स्लो करेन तुम्हाला दाखवत जाईन, कारण तुमचा पण टाइम जास्त नको वेस्ट व्हायला. मुंबई गोवा हायवेवरती स्पीड ब्रेकर्स पण आहेत, जे की आयडियली नाही पाहिजे एका हायवेवर. हा नॅशनल हायवे NH66. पाऊस तर इथे नाहीये, बट स्टार्ट होतोय हलका हलका. बघतोय मी तर आता हळूहळू स्टार्ट झालाय पाऊस. साई कृपा फेमस लपेटा 5 मिनिट्सच्या डिस्टन्सवर. आपण तर नाश्ता करून निघालोय, तर आता आपण डायरेक्ट जेवायला थांबू, ते पण दुपारी 2-3च्या दरम्यान. टार्गेट काय ठेवलं नाही यावेळेस मी की एवढ्या टाइम मध्ये इथे पोचायचंय, कारण आपल्याला हायवे अपडेट देत जायचंय. हा आला दुसरा स्पीड ब्रेकर पाटील स्नॅक्स कॉर्नरच्या इथे. स्पीड लिमिट 80 ची आहे, पण असे स्पीड ब्रेकर मध्ये आले तर त्या 80च्या स्पीड लिमिटचं करायचं काय? दिवसा तरी ठीक आहे, रात्रीचं काय? ते आपण 100 किलोमीटर नंतर थांबू, रिलॅक्स होऊ. आता झाले 28.8, म्हणजे ऑलमोस्ट 29 किलोमीटर. आला तिसरा स्पीड ब्रेकर. कुठे? हा जय मल्हार रेस्टॉरंट आहे, जय मल्हार धाबा इकडे आहे. जे जे आपल्याला लँडमार्क सारखं दिसेल बाजूला ते आपण सांगत जाऊ. वॉट वेदर आहे मॅन, वॉट वेदर बघा, एक नंबर झालंय वातावरण. हे कर्नाळ सेंचुरी लेफ्टला, हे बघा माकडं बसली आहे. इथे गाडी जरा सावकाशच चालवा, कारण माकडं क्रॉस करत असतात कधी कधी, अनप्रेडिक्टेबल आहेत. त्याच्यासाठी हे बघा ओव्हरहेड पासिंग दिली आहे. ते डोंट फॉलो रूल्स. ते म्हणतात तुम्ही आमच्या मध्ये आलात, हे आमचं जंगल आहे, तुम्ही रस्ता बांधला त्याच्यामध्ये, सो रिस्पेक्ट देम. हा आला खारपाड्याचा टोल. टोल बंद आहे ऍक्च्युली. उरण JNPT वरून पण एक रोड येतो, जो आपण लेफ्ट मारला ना उल्ह्यावरून पुढे गेल्यावरती, त्याच्या जागी अंडरग्राउंड मध्ये तो जो राईटनी रोड ना अंडर ब्रिज जात होता, तो करून आलो ना की एक लेफ्ट येतो, इथे कुठेतरी निघतो. इनोवा येते ना तिथून कुठून तरी. आपल्याला त्याची एवढी आयडिया नाही, सो आधीच लेट आहे आपण त्यात, ते नको व्हायला की अजून फिरत बसलोय, म्हणून मग मी तो घेतला नाही. बघा आपली कोकण रेल्वे चालली आहे. जिथे हा ब्रिज आहे, जिथेपर्यंत रोड मक्खन आहेत, खड्डे नाही काय नाही, PQC लेन सगळीकडे प्रॉपर मेंटेन्ड, नो ट्रॅफिक जॅम्स, नथिंग. पुढे बघूया आता. तर लक्षात घ्या, पनवेल पासून किंवा पळसपे पासून जिथेपर्यंत रोड 100% ओके आहेत. मध्ये 4 स्पीड ब्रेकर लागले बस, बाकी खड्ड्याचं नामोनिशाण नाही. आता पुढे बघूया कुठपर्यंत कसं काय आहे. नॉर्मल मध्ये हलके फुलके पॅच आहेत, दिसत आहेत, एकदम हलके आहेत, ते इग्नोरेबल आहेत, पण ते आत्ताच जर रिपेअर केले तर ते बेटर आहेत, नाही तेच मोठे खड्डे होतील नंतर.
आला मुंबई गोवा हायवेवरचा 5वा स्पीड ब्रेकर. खूपच मोठा आणि आहे बघा. ओके, रोड क्लिअर, पाऊस पण नाही, मस्त वातावरण. बघू आता जिथे पासून पुढे किती रस्ता क्लिअर आहे, कुठे खड्डे नाही आहेत. हे काय चुनाभट्टी गाव बस थांबा, मुंबईवाला नाही, हे रायगड वाला. हा रायगड जिल्हा आहे, खारघर पासून पुढे ऍक्च्युली रायगड जिल्हा आहे. हा ब्रिज खराब आहे थोडा. दुर्शेतच्या आधी जो ब्रिज आहे तो दुर्शेतला जाताना छोटासाच ब्रिज आहे, हार्डली पॉइंट किती आहे बघा, हल्ला पण नाही मीटर, हा 100 मीटर पण नाही, 20-30 मीटरचा ब्रिज आहे. खराब आहे रस्ता तो ब्रिजचा. परत पुढे पीक्यूसी लेन, पीक्यूसी लेन म्हणजे कॉन्क्रीटची लेन. कॉन्क्रीट कमी असतं, कॉन्क्रीटवाला लेन असतात, पण त्याचं काय स्पेसिफिक रिझन असतं का मला माहीत नाही. कोण जर आपल्यामध्ये सिव्हिल वगैरे, कोण जर आपल्यामध्ये आपल्या विभागामध्ये सिव्हिल इंजिनियर असेल किंवा त्याला माहिती असेल, त्याने जरा कमेंटमध्ये सांगा काय रिझन आहे कॉन्क्रीटचे ब्रिजेस का नसतात जास्त, अस्फाल्ट व डांबराचे का असतात. डोलवीच्या पुढे जो ब्रिज आहे तिकडे मोठे मोठे खड्डे आहेत, खूप मोठे मोठे खड्डे. तर जरा सावकाश, स्पेशली जर तुम्ही रात्रीचे ट्रॅव्हल करत असाल तर रात्री लक्षात नाही आलं ना तर मोठा अपघात होईल. डोलवीचा बोर्ड आला त्याच्या पुढचा ब्रिज हा. रस्ता खराब आहे. 150 त्याचा लेनच गायब आहे, रस्ता संपला, एकच लेन झालेली आहे. हे सगळं डोलवीच्या पुढे आहे. एक्झॅक्ट जर तुम्हाला लोकेशन सांगायची तर हे बघा, ब्रिजचं काम चालू आहे. गणेश उत्सवापर्यंत ब्रिज चालू होईल ह्याची संभावना कमी आहे, पण नाही ना म्हटलं तर एक पीक्यूसी लेन झाली आहे, होईल ती होऊ शकतो. जर यांनी प्रायोरिटीवरती घेतलं तर होऊ शकतो. एक्झॅक्ट सांगतो मी तुम्हाला लोकेशन, इथे बघून काय आहे. अच्छा, गडब आहे, गडब तालुका पेन, गडब जिल्हा रायगड. गडबचा बायपास ब्रिज म्हणू शकतो आपण, जो वरून जातो आहे. म्हणजे 60 किलोमीटर 60 किलोमीटर तरी तुम्ही नॉनस्टॉप येऊ शकता नवी मुंबईवरून वाया बस ते. नंतर पुढे आलात की गडब जो आहे, गडब जे गाव आहे तिथे ब्रिजचं काम चालू आहे. सर्विस लेन झालेली आहे कॉन्क्रीटची, बघू शकता, प्रॉपर आहे. स्पीड ब्रेकर, मुंबई गोवाला स्पीड ब्रेकर का आपली साथ सोडत नाही. ठीक आहे, आता आपण परत जॉईन होणार तर रोडवरून नॉर्मल आपला हायवेवरती, हा झाला हायवे 7. इथे परत पीक्यूसी लेन, कॉन्क्रीट लेन प्रॉपर आहे. खड्डे छोटा खड्डा आहे, इग्नोरेबल आहे, पण तो नंतर मोठा होणार आहे. जे पण तिथे लोकल बॉडीज आहेत पण आता काही नाही की तुमची गाडी पण होणार आहे, काही जाऊ शकता आणि
100 किलोमीटर झाले ना, आता 65.1 किलोमीटर झाले. 100 किलोमीटर नंतर आपण थांबू, एक ब्रेक घेऊ जरा आणि मग परत कंटिन्यू करू. इथे थोडा रस्ता खराब झालाय. अस्फाल्टचा रोड आहे, कॉन्क्रीटचा रोड संपला, काम चालू आहे मला वाटतं. आणि बस पाणी उडवून गेली. अस्फाल्टच आहे, म्हणजे डांबराचाच रोड आहे. डायव्हर्जन अहेड. कुठे आपण बस थांबायला पण नाव नाही. बघूया, खड्डेच खड्डे तिथे. एक 100 मीटरचा पॅच आहे आणि इथून कॉन्क्रीटचा छोटा पॅच आलाय. पुढे ट्रॅफिक जॅम आहे, कळेल काय नक्की सीन्स आहेत. अच्छा, तो ट्रक ठोकला आहे की पार्क केला काय कळतच नाही. इथून टाकू काय मी पण. चलो डालते. आपली तो ऑफ रोडर आहे, येल्ले सर्व्हिस वाल्याला आलोय. अच्छा, तो ठोकलाय. आय थिंक एक ऍक्सिडेंट आहे. पोलीस पण आहेत, तेच बघतायत आहे बघा. हा, ठोकलाय. ट्रक ठोकलाय, त्याला बाहेर काढतायत वाटतं जेसीबीच्या मदतीने. ठोकलाय हा की अडकलाय. लाडवली, ते पळस म्हणून गाव आहे लेफ्टला. पळसच्या आधी 50 मीटर आधी. मग हा ब्रिज आहे. आता परत रोड स्मूथ झाले. मला वाटतं हार्डली 100 मीटर, टोटल 75 किलोमीटर मध्ये 74.9. 75 पकडा, आता 75 होऊन पण जाईल. झालं 75 किलोमीटर मध्ये हार्डली 100 मीटरचा रोड खराब भेटलाय मला आतापर्यंत तरी. पळसपासून इथपर्यंत, पळसपर्यंत. पळस गाव आहे इथे लेफ्टला, तिथपर्यंत फक्त 100 मीटरचा रोड खराब भेटलाय. बाकी चकाचक आहे रोड. मुरावडी नाही, सॉरी, मुरावाडीला आलो आपण, म्हणजे पोहोचलोय. आणि मुरावाडीच्या इथे एका ब्रिजचं काम चालू आहे, प्रभू फरसान मार्ट. मुरावाडीच्या इथे ब्रिजचं काम चालू आहे. बाजूला रोड आहे, सर्व्हिस रोड, तो पण डांबराचा आहे. आणि किती खराब आहे ते सांगतोय बघा. खराब तर खूपच आहे. ब्रिजचं पण काम होईल मला वाटतं, पण त्यांनी फास्ट काय बोलतात त्याला, फास्ट लेन मध्ये केलं तर. हे बघा, खराब आहेत रस्ते इथे. 0.8 वरून 0.9 किलोमीटर झालंय, म्हणजे एक 100 मीटर झालंय. मला वाटतं 100-200 मीटर खराब आहे हा रोड. मोठा ब्रिज आहे हा. ब्रिज झाला की गाड्या अजून सुसाट जातील. सर्व्हिस रोड खूप खराब झाला इथे. ऍटलिस्ट ह्यांनी गणेश उत्सवापर्यंत हा सर्व्हिस रोड जरी प्रॉपर डांबराचा केला ना, प्लेन, तरी पण काम चालून जाईल. तो ब्रिज होईल तेव्हा होईल. हे बघा, दुरावस्था आहे, पूर्ण दुरावस्था आहे रस्त्याची. हा पहिलाच मला असा पॅच भेटलाय टोटल ह्याच्यात, जो खरंच खूप खराब आहे. बघा, ट्रक्स पूर्ण वर खाली हलतायत, म्हणजे विचार करा की कार्स आणि बाईक्सचं काय होत असेल. हॉटेल मदिना,
एकतर हा ब्रिज लवकर स्टार्ट करा किंवा ऍटलिस्ट ह्या रोडला डांबरीकरण करून घ्या गणेशोत्सवाच्या आधी. नाहीतर इथे मी सांगतो ना तुम्हाला, जेव्हा खूप साऱ्या गाड्या येणार, आता तर काय गाड्याच नाहीत इतर ऑफ सीझन, म्हणजे अजून गणेशोत्सवाला टाइम आहे आणि मी वीकेंड्सला पण नाहीये, नॉर्मल डेजला आलोय. आज काय आहे, बुधवार आहे आज, तरी असे आले ते. कारण काय होतं माहितीये काय, मोस्टली आता समोर बघू शकता सगळ्या गाड्यांचा स्पीड स्लो झाला ऑटोमॅटिकली, मग मागच्या गाड्या स्लो, असं करत करत पूर्ण ट्रॅफिक पाहिलं पाहून जातं मागे. मग ते कॉज म्हणजे बोलतो ना, ते एक मोठी कॉज होते ट्रॅफिक साठी आणि बॉटलनेक होतो. मी लिहून देतो, जर गणेशोत्सवापर्यंत हा रस्ता नाही झालाय ना, ब्रिज किंवा हा रोड, तरी इथे ट्रॅफिक जाम असणारच असणार. सो इथले जे पण लोकल बॉडीज आहेत, जे पण लोकल कॉर्पोरेटर्स आहेत, त्यांनी जरा लक्ष द्या. गणेशोत्सवाच्या पूर्वी जरा इथे करता आलं काम तर करा, ऍटलिस्ट सर्व्हिस रोडचं तरी. आता आपण कॉन्क्रीटचा रोड गायब झाला, अस्फाल्ट आहे, डांबराचा रोड आहे पूर्ण. कुठे आलो आपण बघूया, थांबा. एट्टी किलोमीटर कंप्लीट केले. 80 किलोमीटर मध्ये 200 मीटरचा पॅच खराब आहे. नागोठण्याला आपण, नागोठण्याला रोड खराब आहेत ब्रिजचा. ह्या एका ब्रिजचं हे तर मुश्किल वाटतं, हा ब्रिज 15 दिवसात होणं खराब आहे. गाड्या वर खाली आपटत धोपटत, इथे तर डायरेक्ट फेवर ब्लॉक्स आहेत. ब्रिजचं काम चालू आहे, सर्व्हिस रोडची हालत बेकार आहे.